तुम्हाला दाखवणार आहे माझी फेवरेट प्रॉन्स बिर्याणीज म्हणजेच कोळंबीच्या बिर्याणीची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। कोळंबीची बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो कोळंबी घेतलेली आहे। कोळंबीला मी आधी स्वच्छ साफ करून त्याच्यानंतर त्याच्या आतमधला धागा काढून त्याला स्वच्छ धुवून असे घेतले होते। तर मी या कोळंबीला मॅरिनेट करून घेणार आहे। तर मी एक अर्धा लिंबू याच्यामध्ये स्क्वीज करून टाकला। त्यानंतर थोडंसं मी इथे मीठ टाकलेलं आहे, पाव चमचा हळद टाकली आणि व्यवस्थितपणे सर्व इंग्रेडियंट्सला मिक्स करून घेतले कोळंबीमध्ये। आता मी या कोळंबीमध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि ती सुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतली आणि अर्ध्या तासासाठी याला असेच मॅरिनेट करून ठेवले। अर्ध्या तासानंतर मी एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते। या पाण्यामध्ये मी 1.5 चमचा इथे मीठ टाकले होते। त्यानंतर काही खडे मसाले टाकले। तर खड्या मसाल्यांमध्ये 4 लवंग, 4 काळी मिरीचे दाणे, 1 चमचा जिरा, थोडी कसुरी मेथी, 1 चक्रफूल आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकला। त्यानंतर 2-3 थेंब इथे मी लिंबाचा रस टाकलेला आहे। पाण्याला उकळ येईपर्यंत टोपावरती झाकण ठेवायचे आहे। बिर्याणीमध्ये इथे मी मिठाचा वापर जास्त केला कारण की आपण हे पाणी जे आहे ते फेकणार आहोत आणि लिंबाचा वापर ह्याच्यासाठी केला कारण की भात एकदम सडसडीत आणि सुटसुटीत असा होतो। टोपातल्या पाण्याला उकळ आल्यावरती अर्धा तास बिर्याणी राईस जो मी भिजत ठेवला होता तो या पाण्यामध्ये मी टाकला। मी 1/2 किलो बिर्याणी राईसला 90% कुक करून घेतलं। 90% राईस कुक झाल्यानंतर मी एका चाळणीमध्ये ह्याच्यातलं पाणी सर्व चाळून घेतलं आणि ह्याच्यातला खडा मसाला जो आहे तो सर्व काढून टाकला आणि राईसला सुकवून घेतलं। आता मी प्रॉन्स बनवण्याची तयारी इथे केली। तर एका कढईमध्येच मी ही प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहे। तर कढईमध्ये मी इथे 3 ते 4 चमचे तेल तापत ठेवले। त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराच्या कांद्यांना स्लाइस मध्ये कट करून ह्याच्यात टाकले आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत कांद्याला परतवून घेतले। फ्राय झालेल्या कांद्यामध्ये काही खडा मसाला टाकला, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी, 1 चमचा जिरा असं सर्व टाकून ह्याला 1 मिनिट परतवून घेतले। मग कांद्यात 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून 2-3 मिनिटे मीडियम फ्लेम वरती ह्याला छान परतवून घेतले। प्रॉन्स बिर्याणी मध्ये अद्रक लसूणचा वापर थोडा जास्त करा, खूप छान तुमची बिर्याणी इथे तयार होईल। आता या कांद्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकले, तसेच पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद टाकली आणि त्यानंतर 1.5 ते 2 चमचे मी इथे घरचा साठवणीचा मसाला म्हणजे लाल तिखट मसाला टाकला। तुम्हाला जर का लाल तिखा मसाला वापरायचा असेल तर तो वापरला तरीही चालेल। इथे मी बिर्याणी मसाला वापरला नव्हता, त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा भरून गरम मसाला वापरलेला आहे। जर का तुम्ही बिर्याणी मसाला वापरणार असाल तर गरम मसाला नाही वापरला तरीही हरकत नाही। सर्व मसाले 2-3 मिनिट मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 मोठा आकाराचा टोमॅटोला कट करून टाकले आणि त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतले। आता कढईवरती झाकण लावले आणि 5 मिनिटं वाफ काढून घेतली। 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले, सर्व मिश्रणाला एकदा पुन्हा परतून घेतले आणि मग ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी जी आहे ती टाकली। कोळंबीला 1-2 मिनिटे मीडियम फ्लेम वरती असेच परतवून घ्यायचे। आता या कोळंबीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि 1-2 मिनिटे ह्याला पुन्हा असेच परतून घेतले। 1 ते 2 मिनिटे कोळंबी अशीच परतून घेतल्यावरती कढईवरती झाकण लावले आणि 5 मिनिटं मंद आचेवरती ह्याला शिजवून घेतले। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि तुम्ही बघू शकता कोळंबीने इथे मस्त पाणी सोडलेलं आहे, म्हणजेच हा मसाला जो आहे थोडासा लिक्विड फॉर्म मध्ये इथे तयार झालेला आहे। 1-2 मिनिटे कोळंबीला असेच परतवून घ्यायचे, पुन्हा कढईवरती झाकण लावायचं आणि 3-4 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची। 3-4 मिनिटांनंतर कढईवरचे मी ते झाकण काढून घेतलेले आहेत आणि ही जी कोळंबी आहे तिला थोडंसं लेअर मध्ये करून घेतलं कारण की मी बिर्याणी ह्या कढईमध्येच बनवणार आहे। आता मी गॅसची फ्लेम एकदम मंद केली आणि आता ह्या कोळंबीवरती मी भाताची लेअर लावून घेणार आहे। जो तयार करून घेतलेला राईस आहे तो मी पूर्ण ह्याच्यावरती टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे सर्व बाजूला या राईसला स्प्रेड करून घेतलं। मग या भातावरती कसुरी मेथी थोडीशी टाकून घेतली। कसुरी मेथी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, अदरवाइज स्किप केलं तरीही चालेल। त्यानंतर मी ते बरिस्ता तयार करून घेतलेला म्हणजेच कांद्याला फ्राय करून घेतलं होतं, तर हा कांदा मी याच्यावरती मस्तपैकी टाकून घेतला आणि ज्या तेलामध्ये मी कांदा फ्राय केला होता त्याचं उरलेलं तेल मी ह्याच्यामध्ये टाकलं। त्याच्याने बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली। त्यानंतर मी इथे कलरचा यूज केलेला आहे, तर मी इथे लिक्विड फूड कलर वापरलेले आहेत, ऑरेंज आणि ग्रीन कलरचा फूड कलर मी इथे वापरला। तो थोडे थोडे करून सर्व ठिकाणी मी
हा जो फूड कलर आहे तो व्यवस्थितपणे सोडून घेतलेला आहे. मला जर का फूड कलर वापरायचा नसेल तर फूड कलर तुम्ही अवॉइड केला तरीही चालेल. मग या बिर्याणीवरती थोडेसे मी फ्राय काजू टाकलेले आहेत, ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाकू शकता. त्यानंतर कढईवरती झाकण लावले आणि 5 मिनिटं स्लो फ्लेमवरती बिर्याणी अशी शिजवून घेतली. 5 मिनिटांनंतर मी कढई खाली तवा ठेवला आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि 10 मिनिटांसाठी या बिर्याणीला मस्त दम लावून घेतला. 10 मिनिटांनंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि त्याच्या 10 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि तुम्ही बघू शकता मी पहिला राईस चेक करून घेतला तर राईस व्यवस्थित कुक झाला होता. मग या बिर्याणीला मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. ही बिर्याणी एकदम डिलिशियस अशी रेडी झाली होती. झटपट बनणारी ही कोलंबी बिर्याणी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.